केस तहसील कार्यालयात सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिल्या फेरीत अश्विनी देशमुख या पिछाडीवर आहेत, तर स्वरूपानंद देशमुख हे 156 मतांनी आघाडीवर आहेत। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचा सरपंच कोण असा प्रश्न आहे। पोटनिवडणूक घेतली जाते। केस तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू आहे। ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। तर स्वरूपानंद देशमुख ते संतोष देशमुख यांच्याच भावकीतले आहेत। ते 156 मतांनी आघाडीवर आहेत, तर पहिल्या फेरीत अश्विनी देशमुख या मात्र पिछाडीवर आहेत। तर आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, अश्विनी देशमुख पिछाडीवर आणि स्वरूपानंद देशमुख हे मात्र आघाडीवर असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। नक्की तर पाहिलं गेलं तर राज्याचं संपूर्ण लक्ष जे आहे ते मस्साजोग पोटनिवडणुकीवरती लागलेलं होतं। मात्र पहिल्या फेरीमध्ये जर पाहिलं गेलं तर अश्विनी देशमुख ह्या तब्बल 156 मतांनी जे आहे त्या पिछाडीवर होत्या। दुसरी फेरी देखील आता पार पडलेली आहे। दुसऱ्या फेरीत देखील 24 मतांनी जे आहे ते स्वरूपानंद देशमुख जे आहे ते आघाडीवर आहे। तर तिसऱ्या फेरीचा जो निकाल थोड्याच वेळात लागणार आहे। चुरशीची लढत म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। काही मताच्या फरकानं दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार जो आहे तो निश्चित पैकी विजय होण्याची इथं संकेत। मात्र आता तिसरी फेरी सुरू होते। तिसऱ्या फेरी अखेर आता नेमकं कोण बाजी मारेल, कोण आघाडीवर जाईल, त्या अनुषंगानं आता थोड्याच वेळात जो आहे पूर्णपणे निकाल हाती येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे पहिल्या 2 फेऱ्यांचे निकाल जे हाती येत आहेत त्यामध्ये अश्विनी देशमुख या पिछाडीवर आहेत, तर स्वरूपानंद देशमुख हे आघाडीवर असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। मस्साजोग इथल्या पोटनिवडणुकीमध्ये चुरशीची लढत सुरू आहे। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मस्साजोगच्या या सरपंच पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय।